जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा
हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, व्होडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी दशेपासून ते उच्च शिक्षण आणि वैचारिक प्रवासाच्या शिखरापर्यंत फुले शाहू आंबेडकर चळवळीशी अखंड जोडले गेलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर दत्तात्रय तुकाराम गायकवाड। डॉक्टर गायकवाड यांनी अर्थशास्त्र विषयात BA केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाची निवड केली। त्यानंतर त्यांनी याच विषयात PhD पूर्ण केली। सध्या ते नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत। यापूर्वी त्यांनी केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्रात माहिती अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। फुले शाहू आंबेडकर चळवळीशी निगडीत जयंती, धम्म परिषद व चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी अनेक विषयांवर व्याख्यानेही दिली आहेत। वैचारिक वारसा जपत त्यांनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले। अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले। सुमारे 6000 ग्रंथ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय ची स्थापना करत त्यांनी एक मोलाची कामगिरी केली आहे। डॉक्टर गायकवाड हे विविध वृत्तपत्रे व मासिकातून सातत्याने लेखन करतात। डॉक्टर आंबेडकरांची जलनीती व त्यांचे तत्वज्ञान या विषयांवरील त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्था व संघटनांनी गौरविले आहे। महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप सन्मान, समाजभूषण पुरस्कार, परिवर्तन पुरस्कार तसेच जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत। त्यांच्या या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। तुम्ही कोणी असा काही करा, परंतु मानवतेसाठी एक व्हा, मानवी ऐक्यास बाधक असे कृत्य करू नका, असा विश्व संदेश देणारे तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध। त्याचप्रमाणे ज्यांनी स्त्रियांसाठी घराघरातून वाघिणीच्या दुधाचा रतीब सुरू केला, ते स्त्री शिक्षणाचे उद्धार करते, स्त्री पुरुष समतेच्या क्रांतीचे जनक, की ज्यांनी 1868ला अस्पृश्यांसाठी आपला पाण्याचा हौद खुला केला नव्हे तर खरं 1860 ते 1890 या पिरियडमध्ये म्हणजे या कालावधीमध्ये खरं खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाच्या अनुषंगानं खरं तर पाण्याची भीषण समस्या उभी राहिली होती आणि त्यावेळी खरं तर महात्मा फुलेंनी आपला स्वतःचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला। ही एक मोठी सामाजिक क्रांती खरं तर म्हणावी लागेल। त्यानंतर 1880ला खरं तर सर विल्यम हंटर कमिशन आलं होतं। त्यावेळी त्यांनी म्हणजे बहुजनांना शिक्षण अनिवार्य व मोफत करावं, त्यांच्यासाठी वसतिगृह उघडावीत आणि स्थानिक कराची रक्कम ही शिक्षणासाठी वापरावी म्हणून खरं तर आपलं निवेदन दिलं आणि आपली साक्ष नोंदवली। त्यावेळी सर विल्यम हंटर कमिशन आलं होतं, त्यांनी ती साक्ष नोंदवली व आपलं मत खरं तर मांडलं ते महात्मा ज्योतिराव फुले। त्याचप्रमाणे ज्यांनी पिंपळाच्या झाडाखाली डोळे मिटून बसलेला ध्यानस्थ बुद्ध पाहिला नाही, परंतु अमानुष जातीव्यवस्थेविरुद्ध लढणारी एक महान प्रेरणा म्हणून ज्याच्याकडे पाहिले ते बोधिसत्व, क्रांती सूर्य, सिंबल ऑफ नॉलेज म्हणजे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची आज आपण जयंती साजरी करीत आहोत। तेव्हा आपल्या सर्वांना प्रथमतः मी
नमस्कार व क्रांतिकारी जय भीम करतो आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 134व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खरं तर हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। कारण खरं तर या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे जे प्राचार्य, त्यांचा स्टाफ आणि विद्यार्थी यांचं खरं तर मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि कौतुक करतो। कारण ते अतिशय योग्य दिशेने खरं तर त्यांचा प्रवास चालू आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्यानमाला चालवायची आणि त्याचं समाज प्रबोधन करायचं, या अंगाने खरं तर हे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हे अतिशय योग्य दिशेने प्रवास करीत आहे असं मला वाटतं। कारण बाबासाहेब आंबेडकर 29 जानेवारी 1939 रोजी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये ॲन्युअल गॅदरिंगसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते। तर त्यावेळी तिथल्या गोखले हॉलमध्ये म्हणजे काळे मेमोरियल व्याख्यानमालेअंतर्गत खरं तर बाबासाहेबांनी 2 भाषणं दिलेली आहेत। त्यापैकी एक भाषण पुढे 1 मे 1939ला खरं तर ग्रंथरूपाने प्रकाशित झालं। त्या म्हणजे फेडरेशन वर्सेस फ्रीडम त्या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर बाबासाहेबांनी जगतविख्यात लेखक लिओ टॉल्स्टॉयचं एक वाक्य उद्धृत केलेलं आहे, कोट केलेलं आहे, द डिस्टन्स यू हॅव गॉन इज लेस इम्पॉर्टंट दॅन डायरेक्शन इन विच यू आर गोइंग टुडे। म्हणजे तुम्ही किती अंतर चालून गेलात याला महत्त्व नाही, तुम्ही कोणत्या दिशेला जातात ती दिशा महत्त्वाची आहे। या अर्थानं खरं तर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, त्यांचे प्राचार्य, त्यांचा स्टाफ, त्यांचे समन्वयक, त्यांचे विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन अतिशय योग्य मार्गाने प्रवास करत आहेत। म्हणून मला त्यांचं खरं तर पहिल्यांदा अतिशय म्हणजे कौतुक आणि अभिनंदन खरं तर करावं असं वाटतं। कारण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे समाज परिवर्तनाचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे समाज बदलाचा विचार। तर खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या इहेवादी संस्कृतीची मांडणी केली, बाबासाहेबांनी इथल्या विज्ञानवादी संस्कृतीची मांडणी केली, बाबासाहेबांनी इथल्या म्हणजे मानवतावादी विचाराची खरं तर बाबासाहेबांनी मांडणी केली। कारण बाबासाहेब म्हणजे एक बदल, म्हणजे खरं तर बाबासाहेब इतिहासाला चेंज म्हणजे इतिहास म्हणजे बदलालाच इतिहास मानत होते बाबासाहेब। आणि बाबासाहेबांनी खरं तर रायटिंग अँड स्पीचेसच्या वॉल्यूम 3ऱ्या खंडामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड, म्हणजे नथिंग इज इंटरनल, नथिंग इज everything is changeable, only the change is the nature of law of an individual as well as the society। म्हणजे बदल हा माणसाचा स्वाभाविक म्हणजे विचार आहे। हा विचार घेऊन खरं तर बाबासाहेब त्यांच्या तत्त्वज्ञानाकडं आपल्याला त्यांच्या तत्त्वज्ञानाकडे अतिशय आशाळभूत नजरेने आणि अतिशय आश्वासक नजरेने खरं तर आपल्याला बघावं लागेल। कारण मित्रहो, ह्या विद्यालयाचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे असं मी आत्ताच सांगितलं। त्यानंतर आज आपण खरं तर 14 एप्रिल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये खरं तर साजरी केली जात आहे। कारण बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1891ला खरं तर त्यांचा जन्म झाला आणि एक महान संविधानकार म्हणून त्यांची प्रतिमा नव्हे तर त्यांची एक व्यक्तिमत्व असं खरं तर पुढे आलेलं आहे। कारण बाबासाहेब म्हणजे म्हणजे ज्ञानाच्या तहानेने व्याकुळलेले, म्हणजे असं त्यांनी जे शिक्षण घेतलं ते MA MSc PhD म्हणजे बार ॲट लॉ LLD DLIT अशा त्यांनी पदव्या खरं तर म्हणजे संपादन केल्या आणि याच्या पुढे म्हणजे असा एक आदर्श समाजापुढे निर्माण केला की बाबासाहेबांनी माणूस हा महान मानला, माणसाचे हक्क हे महान मानले। म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, त्यांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ह्या मानवी मूल्यांची मांडणी खरं तर बाबासाहेबांनी केली। त्यामुळं बाबासाहेब आज एक इथल्या आपले देशातच नव्हे तर संपूर्ण जगाचे विश्वप्रणेते म्हणून ठरलेले आहेत। आपणास माहीत असेल की युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये जवळजवळ 1900 म्हणजे सुमारे 156 देशांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सहभाग घेतला होता। म्हणजे 125व्या जयंतीची मी ही गोष्ट सांगतोय की खरं तर 156 देश म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीसाठी तिथं सहभाग घेतले होते आणि तिथल्या युनायटेड नेशन्सनी बाबासाहेबांना पायोनियर ऑफ द युनिवर्स
म्हणजे हा विश्वाचा प्रणेता म्हणून खरं तर बाबासाहेबांना त्यांनी संबोधलं आणि जाहीर केलं. नंतर कॅनडामध्ये कॅनेडियन गव्हर्नमेंटनी खरं तर त्या ब्रिटिश कोलंबियानी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल हा दिवस म्हणजे द वर्ल्ड साईन ऑफ इक्वॅलिटी म्हणून खरं तर त्यांनी जाहीर केला. नव्हे तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक खरं तर 200 वर्षामध्ये या जगाला योगदान देणाऱ्या महापुरुषांचं खरं तर एक पुस्तक असं त्यांनी काढलं होतं, मेकर्स ऑफ द युनिवर्स. आणि त्या मेकर्स ऑफ द युनिवर्समध्ये खरं तर बाबासाहेब आंबेडकर हे 4थ्या क्रमांकावर, म्हणजे पहिले हे भगवान गौतम बुद्ध, दुसरे भगवान महावीर आणि तिसरे खरं तर सम्राट अशोक आणि चौथे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे मेकर्स ऑफ द युनिवर्समध्ये देखील म्हणजे इथल्या विश्वाच्या योगदानामध्ये योगदान देणारा म्हणजे विश्वामध्ये योगदान देणारा असा खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचा लौकिक बाबासाहेबांनी केला. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय एक वैश्विक विचारवंत आणि एक आपण त्याला म्हणू की एक विश्वप्रणेता म्हणून खरं तर बाबासाहेब हे असे पुढे आलेले आहेत. त्यामुळं बाबासाहेबांच्या एकूणच तत्त्वज्ञानाकडे आणि बाबासाहेबांच्या एकूणच व्यक्तिमत्वाकडे संपूर्ण जग हे अतिशय आशाळभूत नजरेने आणि अतिशय आपण त्याला म्हणू एक आश्वासक नजरेने खरं आपण बघतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान म्हणजे मला काहीतरी त्याचा उपयोग होईल, म्हणजे मला त्याचा काहीतरी फायदा होईल या दृष्टीने खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाकडे इथली माणसं खरं तर बघतात. म्हणून आपल्याला खरं तर आपण बाबासाहेब आंबेडकर नीटपणे समजून घेणार आहोत की नाही, म्हणजे या मुद्द्याकडे खरं तर मी येतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आज आपण साजरा करण्याची गरज काय, म्हणजे वाय वी शूड सेलिब्रेट हिज जयंती ॲक्च्युअली, म्हणजे वाय पीपल आर सो क्रेझी अबाउट डॉक्टर आंबेडकर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांविषयी लोक एवढी आगतिक का, म्हणजे एवढी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाकडे एवढी लोक म्हणजे एवढी अशी का म्हणजे आकर्षित झालेली आहेत, याच्यासाठी खरं तर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला नीटपणे समजून घ्यावं लागेल. म्हणजे काय झालेलं आहे की 134व्या जयंती आपण साजरी करत आहोत, तरीही आपण बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आपल्याला बाबासाहेब हे पूर्णपणे आणि कम्प्लिटली आणि करेक्टली हे आपल्याला कळलेले नाहीत. तर आपण बाबासाहेबांना नीटपणे आपण समजून घेणार आहोत की नाही, म्हणजे आपण बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाकडे म्हणजे वस्तुनिष्ठपणे आपण पाहणार आहोत की नाही, हा खरा मुद्दा खरं तर मला आपल्याला हायलाईट करायचा आहे. कारण मित्रो, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर आंबेडकर वॉज अ नॅशनल लीडर बॉर्न अनटचेबल. ही वॉज क्रुसेडर ऑफ द सोशल जस्टिस अँड ॲज वेल ॲज द ह्युमन मॅनकाइंड. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर इथले राष्ट्रपुरुष होते, ते पददलितांचा त्राता होता, मानवतेच्या प्रतिष्ठेकरता लढणारा खरं तर योद्धा होता. म्हणजे या अर्थाने बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांचं आयुष्य आणि जीवन हे अतिशय मनोवेदक, अतिशय म्हणजे चित्तवेदक, अतिशय अद्भुत, अतिशय अनेकविध. यासाठी आपल्याला खरं तर बाबासाहेबांना नीटपणे समजून घ्यावं लागेल. म्हणजे वाय वी शूड आंबेडकर, वाय वी शूड अंडरस्टँड डॉक्टर आंबेडकर. हू वॉज द डॉक्टर आंबेडकर ॲक्च्युअली, वाय ही वॉज बॉर्न इन इंडिया ओनली, वाय म्हणजे खरं तर बराक ओबामा म्हणाले आमच्या देशात जर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असतील तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते, म्हणजे वी वुड हॅव कॉल्ड हिम ॲज अ सन ऑफ द युनिवर्स, असं खरं तर बराक ओबामा म्हणाले. तर मित्रो, बाबासाहेबांच्या जीवनावर आपण जर एक सिंहावलोकन जर केलं तर बाबासाहेब म्हणजे एखाद्या म्हणजे उकिरड्यावर जन्माला येणं, आयुष्याला अस्पृश्य म्हणून प्रारंभ होणं, म्हणजे महारोग्याप्रमाणे समाजाने वाळीत टाकणं, म्हणजे ऐन तारुण्यामध्ये केशकर्तनालय, वसतिगृह, उपाहारगृह आणि देवळं आणि सरकारी कार्यालयामधून बाबासाहेबांना पावलोपावली अपमानित करून गचांडी देऊन हकलून देणं, असे कित्येक कटू प्रसंग खरं तर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत. म्हणजे नातलगाच्या जेवणाचे डबे नेणं, म्हणजे जगातल्या प्रसिद्ध विद्यापीठामध्ये अन्नाविना तडफडत म्हणजे अभ्यास करणं, म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य हे म्हणजे विद्यार्जनासाठी म्हणजे व्यतीत करणं,
म्हणजे पाठीशी कुटुंबाचं धन नाही, म्हणजे राजकीय वारसा, राजकारणामध्ये राजकीय वारसा नाही, म्हणजे कधी हातात शस्त्रे घेऊन तर कधी शास्त्र घेऊन, म्हणजे बाबासाहेब लढत लढत इथल्या पायऱ्या वर चढणं आणि या देशाच्या महापुरुषांच्या प्रथम श्रेणीमध्ये नावलौकिक कमवणं, खरं तर हे अतिशय लौकिक, अतिशय असाधारण, अतिशय अनन्यसाधारण अशी गोष्ट खरं तर ही भारतामध्ये झालेली आहे. कारण मित्रांनो, देशाचा म्हणजे पहिले म्हणजे व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये खरं तर ते मजूर मंत्री होणं, स्वतंत्र देशाचा विधिमंत्री होणं नव्हे तर भारतीय संविधानाचा एक संविधानकार म्हणजे संविधानाचे शिल्पकार होणं म्हणजे अतिशय अलौकिक आणि अनन्यसाधारण गोष्ट खरं तर आपल्याला नीटपणे समजून घ्यावी लागेल. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनानं हे सिद्ध केलेलं आहे की पददलित जातीच्या जीवनामध्ये म्हणजे उत्कर्ष म्हणजे कायापालट आणि जो प्रगतीचा बिंदू आहे तो म्हणजे खरं तर एका ठराविक वर्गाची ती मत्ता नसून म्हणजे जो माणूस आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास, आपल्या जवळच्या अखंड उद्योग म्हणजे सखोल गाडा व्यासंग, तळमळ, कळकळ, प्रामाणिकपणा, सातत्य याच्या गुणांच्या जोरावर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करतो, त्या माणसाच्या प्रगतीच्या आड कुठल्याही सत्तेची, मत्तेची किंवा श्रीमंतीची किंवा कुठल्याही विशेष अधिकाराची धोंड ही आड येऊ शकत नाही. इनफॅक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जो वर्ग म्हणजे व्यक्तीचा उत्कर्ष, प्रगती, कायापालट आणि परिवर्तन हे आपल्या ठराविक वर्गाची मत्ता समजतो, त्या वर्गाच्या मगरुरीवरच खरं तर बाबासाहेबांनी सपासप असे वार केलेले आहेत. त्यामुळे याकरता आपल्याला नीटपणे खरं तर समजून घ्यावं लागेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्याला माहीत असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नेमकं कोण होतं. आपल्याला फक्त भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणजे एवढंच माहीत आहे, परंतु आपल्याला पाण्यासाठी सत्याग्रह करणारे बाबासाहेब, म्हणजे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करणारे बाबासाहेब, म्हणजे हिंदू कोडविल पास झालं नाही म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब, म्हणजे सत्य सांगणारे बाबासाहेब, म्हणजे या हिंदू धर्मामध्ये मला म्हणजे सोडल्याशिवाय म्हणजे हिंदू धर्माचा त्याग केल्याशिवाय मला बौद्ध धर्म स्वीकारल्याशिवाय मला माणूस म्हणून जगता येणार नाही, ते बौद्ध धर्माचा म्हणजे स्वीकार करणारे बाबासाहेब, म्हणजे इथलं पाणी हे महापुराचं पाणी हे काय संकट नव्हे, खरं तर पाणी साठवून त्या पाण्याचा बहुउद्देशीय वापर करा असे सांगणारे बाबासाहेब. खरं तर हे बाबासाहेब इथल्या येणाऱ्या पिढ्यांना या राष्ट्राचं कुठलं स्वप्न पाहत होतं यासाठी आपल्याला बाबासाहेब आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना पुन्हा पुन्हा खरं तर आपल्याला सांगावं लागेल. या अर्थानं आपल्याला बाबासाहेब नीटपणे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मित्रो, मी आधी म्हणालो की बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पातळीवर खरंच जगाचे विश्वप्रणेते बनवून पाहत आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आज 20व्या शतकामध्ये खरं तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर खरं तर काँग्रेस गव्हर्नमेंटने म्हणजे काँग्रेस सरकारने बाबासाहेबांना सतत विरोध केला आणि ज्यावेळेस व्ही पी सिंग सरकार आलं 1990ला त्यावेळेस त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र पहिल्यांदा संसदेमध्ये मांडलं आणि तेव्हापासून खरं तर बाबासाहेबांचे विविध पैलू हे बाहेर पडायला यायला सुरुवात झाली. म्हणजे विद्यार्थी बाबासाहेब, प्राध्यापक बाबासाहेब, म्हणजे नवसंस्कृतीचे जनक बाबासाहेब, पत्रकार बाबासाहेब, म्हणजे आंदोलक बाबासाहेब, म्हणजे नाही का म्हणजे संविधानकार बाबासाहेब, जलशास्त्रज्ञ बाबासाहेब, समाजशास्त्रज्ञ बाबासाहेब, इतिहासतज्ञ बाबासाहेब, म्हणजे बाबासाहेबाचे असे असंख्य पैलू बाहेर आल्यामुळं आज खरे बाबासाहेब हे वैश्विक विचारवंत किंवा एक जगाचा विश्वप्रणेता म्हणून खरं तर बाबासाहेब पुढे आलेले आहेत. तर मित्र, तर बाबासाहेब आता मी त्यांच्या फक्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या अभ्यासाचाच अनुषंगाने मी बोललो, परंतु बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं काय योगदान आहे, व्हॉट इज हिज व्हायटल कॉन्ट्रीब्युशन टू द इंटरनॅशनल लेवल, म्हणजे त्यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान काय. आपणास माहीत असेल की बाबासाहेब आंबेडकर 1913 ते 16 आणि 1920 ते 23 या कालखंडामध्ये बाबासाहेब अतिशय प्रगत राष्ट्रामध्ये खरं तर शिक्षणाच्या निमित्तानं अतिशय प्रगत राष्ट्रामध्ये ते वास्तव्यासाठी होते. त्यावेळेस बाबासाहेब जागतिक कीर्तीचे जे विचारवंत होते त्या विचारवंताशी खरं तर ते संपर्क साधून होते. आपणास माहीत असेल की सिडनी वेब, बीटीएस वेब की ज्या समाजशास्त्रीय दाम्पत्यांनी 31 पुस्तकं लिहिली त्या सिडनी वेबशी बाबासाहेब सामाजिक प्रश्नावर तासनतास प्रदीर्घ चर्चा करू शकत असे. म्हणजे आपल्याला माहीत असेल की ॲडमिन आर सेलिगमन हा जागतिक कीर्तीचा अर्थशास्त्रज्ञ
खरं तर पब्लिक फायनान्स खरं तर बाबासाहेबांना ते शिकवायचे. नव्हे तर 1902ला द इकॉनॉमिक इंटरप्रिटेशन ऑफ इकॉनॉमिक हिस्ट्री असं एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकावर सबंध जगभरामध्ये चर्चा चालू होती. त्या चर्चेच्या अंगाने खरं तर सेलिग्मन हे पुढे आले होते. त्या सेलिग्मनशी बाबासाहेब आर्थिक प्रश्नावर म्हणजे तासनतास असे चर्चा करू शकत असे. नव्हे तर ॲडमिन ए गोल्डन विजर म्हणजे मुद्दाम मी असे काही विद्यार्थ्यांसाठी खरं तर मी तरुणांना माहीत व्हावं म्हणून हे संदर्भ मी सांगत आहे की डॉक्टर ए गोल्डन विजर म्हणजे 1916ला म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मानववंशशास्त्रज्ञ गोल्डन विजर याच्या पुढे खरं तर कास्ट इन इंडिया देअर जेनेसिस डेव्हलपमेंट अँड ओरिजिन असा PhDचा प्रबंध सादर करून खरं तर डॉक्टर केतकरांसारख्या विचारवंतांना खरं तर बाबासाहेबांनी चकित करून सोडलं होतं. आपल्याला माहीत असेल की प्राध्यापक हेरॉल्ड लॉस्की की ज्यांचं ग्रामर ऑफ पॉलिटिक्स आणि पार्लमेंटरी गव्हर्नमेंट इन इंग्लंड ही अशी 2 पुस्तकं वाचल्याशिवाय जगातला कुठलाच तत्ववेत्ता आज पुढे जाऊ शकत नाही. अशा लॉस्कीशी खरं तर बाबासाहेब संपर्क साधून होते. नव्हे तर लॉस्कीनी म्हणजे बाबासाहेबांनी एका वर्कशॉपमध्ये द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इन इंडिया असा एक शोधनिबंध सादर केला होता. त्यावेळेस लॉस्कीनी बाबासाहेबांना अरे यू आर अन हायडन रेव्होल्युशनरी म्हणजे तुम्ही तर छुपे क्रांतिकारी म्हणून संबोधल्याच्या नोंदी खरं तर आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे तुम्हाला 1918ला म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी बर्ट्रांड रसेलनी द प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन हे पुस्तक लिहिलं होतं. त्यावेळेस बाबासाहेबांनी द इंडियन इकॉनॉमिक जर्नलमधून म्हणजे मिस्टर रसेल आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी असं ग्रंथपरीक्षण लिहून जगातल्या सबंध रसेलच्या चाहत्यांना बाबासाहेबांनी खरं तर चकित करून सोडलं होतं. म्हणजे विद्यार्थ्यांना मी अतिशय नम्रपणे म्हणजे सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ म्हणजे टू द स्पेसिफिक म्हणजे 21 ग्रंथ 175 लेख 200 मुलाखती 365 भाषणं म्हणजे 600 पत्रके खलिते पत्राचार बाबासाहेबांचा एकूण डिबेट आणि करस्पॉन्डन्स असं बाबासाहेबांचं एकूण 23 खंडामध्ये वाङ्मय हे आत्तापर्यंत प्रकाशित झालेलं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती या समितीचे खरं तर सदस्य सचिव हे प्राध्यापक आगलावे म्हणून एक आंबेडकरवादी विचारवंत आहेत. ते त्याचे सदस्य आहेत. मुख्यमंत्री खरं तर या समितीचे हेड असतात. तर मित्रहो बाबासाहेबांच्या नावावर विविध विद्यापीठे शाळा कॉलेजांमधून खरं तर त्यांच्या नावाने अभ्यास मंडळं आणि अध्यासनं ही खरं तर कार्यरत आहेत. नव्हे तर तुम्ही जर इंटरनेटवर जस्ट डॉक्टर आंबेडकर टाईप केलं तर बाबासाहेबांच्या नावावर असंख्य वेबसाईट त्यांचे वेब पेजेस वेब पोर्ट्स म्हणजे असे हे बाबासाहेबांवर लिहिलेले आहेत. तर या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला एकूणच जे काही तत्त्वज्ञान की आपल्याला खरं तर म्हणजे म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकरांना का मानायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण का साजरी करायची म्हणजे या अर्थानं खरं तर आपल्याला बाबासाहेब नीटपणे समजून घ्यावे लागतील. खरं तर म्हणजे मी बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय समाजाला योगदान काय तर या अंगानं खरं तर हा मी मुद्दा स्पर्श करतो आणि माझ्या शेवटच्या टप्प्याकडे खरं तर मी जातो. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इथल्या म्हणजे दीन दलित राबून काबाड कष्ट करायचं आणि त्यांच्या जीवावर मुठभर मंडळी आईशारामी जीवन जगायचं का हा स्टेट सोशलिझम म्हणजे शासकीय समाजवाद खरं तर बाबासाहेबांनी शिकवलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी इथले उद्योग इथले बँका इथल्या जमिनीचे सर्व हे राष्ट्रीयकरण करा म्हणजे हे खरं तर इथल्या लोकांना बहुजनांना ह्या पडीक जमिनी गरिबांना वाटून द्या त्यांना शेतीची अवजारं पुरवा आणि त्यांच्याकडून ती शेतसारा येऊन घ्या अशा प्रकारचा राष्ट्रीय समाजवाद आणि सामूहिक शेतीचा प्रयोग खरं तर बाबासाहेबांनी सांगितले होते. नव्हे तर या म्हणजे हजारो वर्ष दारिद्र्याच्या गर्तेत कुजत सडत पडलेल्या दलितांना चाबकाचे फटकारे मारे करून खरं तर जागं करणाऱ्या महामानवांनी खरं तर जनजागृतीचा संदेश ह्या अस्पृश्य भारताला दिला. नव्हे तर बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य तुम्ही जर बघितलं म्हणजे बाबासाहेबांचं लिटरेचर रिव्ह्यू जर तुम्ही केलं तर बाबासाहेब म्हणजे 1936च्या अनिलेशन ऑफ कास्टपासून ते 1956च्या बुद्धा अँड हिज धम्मापर्यंतचा जर ग्रंथप्रवास जर आपण केला तर बाबासाहेब प्रत्येक पानावर समता स्वातंत्र्य सहानुभूती न्याय या मूल्यांचं समर्थन करताना आपल्याला दिसतात. बाबासाहेबांनी केव्हा भाकरीसाठी संघर्ष केलेला नाही मित्र. बाबासाहेबांनी इथला धर्मग्रंथ
इथली पुरोहितशाही, इथला पाप पुण्य स्वर्ग नरक म्हणजे वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था निर्माण करणाऱ्या संकल्पनाच्या मुळावरच बाबासाहेबांनी घाव घातलेले आहेत. म्हणजे इथल्या शोषितांना, इथल्या वंचितांना, इथल्या पीडितांना, इथल्या नाडलेल्या पिडलेल्या म्हणजे इथल्या दबलेल्या पिचलेल्या माणसाला सामाजिक समानता आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खरं तर मानव मुक्तीचे लढे खरं तर बाबासाहेबांनी लढलेले आहेत. तुम्ही बाबासाहेबांची पुस्तकं आणि चरित्र खरं तर वाचत असाल. तुम्ही बाबासाहेबांचं 1927चं मनुस्मृती दहन घ्या, 1927चा महाडचा तळ्याचा सत्याग्रह घ्या, 1929ला पुणे कराराचे नाही पर्वतीचा सत्याग्रह घ्या, किंवा 1930, 31 आणि 33ला जे दलितांच्या हक्क संरक्षणासाठी जे सायमन कमिशनला खलिते सादर केले ते खलिते घ्या. 1932ला बाबासाहेबांची पुणे कराराची त्यांची भूमिका घ्या. पुढे तुम्ही जर असं कालानुक्रमे जर चालत आलात 1935ला खरं तर बाबासाहेबांची धर्मांतर घोषणेची भूमिका घ्या, 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेची भूमिका घ्या, किंवा त्यानंतर बाबासाहेब 1942ला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी स्थापना केली त्या फेडरेशनची स्थापनेची भूमिका घ्या. बाबासाहेब नागपूर, लखनौ, कानपूर, नागपूर या ठिकाणी जे असंख्य लाक्षणिक संप केले, मोर्चे केले, बाबासाहेबांनी त्यांच्या सत्याग्रह करताना म्हणजे अतिशय रचनात्मक, अतिशय सिस्टमॅटिक म्हणजे इथल्या रक्ताचा एकही बिंदू या पृथ्वी तलावर पडणार नाही म्हणजे अतिशय रचनात्मक लोकशाही मार्गानं आणि अहिंसेच्या मार्गानं खरं तर हे सर्व लढे लढले आहेत. नव्हे तर या मानव मुक्तीचे लढे खरं तर बाबासाहेबांनी लढले. या अर्थानं बाबासाहेबांना आपल्याला नीटपणे खरं तर आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर मित्र, खरं तर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आपल्याला नीटपणे खरं तर समजून घ्यावे लागतील. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला नुसतंच म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला नुसतंच म्हणजे नीळ अंगाला लावून नाही का आपण जर नाचून किंवा आपण बाबासाहेब घेऊ शकत नाही. बाबासाहेबांचे फोटो डोक्यावर घेऊन नव्हे तर बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान हे डोक्यात घेऊन खरं तर बाबासाहेबांच्या विचारांचा आपल्याला नीटपणे अवगाहन करावं लागेल. आपल्याला बाबासाहेब नीटपणे वाचावं लागेल, त्याच्यावर मनन चिंतन लेखन संशोधन हे करावं लागेल. म्हणजे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर आपल्याला गतिमान करायची असेल तर आपले यथार्थ जीवनाचे मुखवटे आपल्याला काढून टाकावे लागतील. म्हणजे आत्मगौरवाचे मुखवटे आपल्याला काढून टाकावे लागतील. म्हणजे दाखवेखोरपणा आपल्याला सोडावा लागेल. म्हणजे आपल्याला समाज प्रबोधनाची वाट नीटपणे चोखळावी लागेल. म्हणजे फक्त मलाच नोकरी लागली आणि मीच शिकलो अशा भावनेतून आपल्याला नीटपणे बाहेर यावं लागेल. आणि दुसऱ्या पडलेल्या माणसाला खरं तर त्याला मदतीचा हात द्यावा लागेल, त्याला मार्गदर्शन करावं लागेल, त्याला नीटपणे उभा राहण्यासाठी त्याला अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्या हक्काचं संरक्षण करण्याकरता खरं तर आपल्याला प्रोॲक्टिव्ह कार्यकर्ता व्हावा लागेल. म्हणजे आपल्याला स्वतःहून आपण त्याची दाद घ्यावी लागेल. याकरता आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान हे नीटपणे वाचलं पाहिजे. अन्यायाला न्याय, विकृतीला संस्कृती, अधर्माला धर्म म्हणजे व्यंगाला अलंकार मानणाऱ्या विचारांचं खरं तर पहिल्यांदा आपण पोस्टमार्टम केलं पाहिजे. म्हणजे त्याचं शवविच्छेदन केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला म्हणजे सवर्णांच्या खाणीमध्ये हिरे जन्माला येतात आणि दुर्बलांच्या खाणीमध्ये कोळशे जन्माला येतात ही विचारसरणी अतिशय खोटी आहे असं दूर काट्यासारखी भिरकावून द्यावे लागेल. आणि नीटपणे बाबासाहेबांना समजून घ्यावे लागेल. कारण बाबासाहेब म्हणजे जाती निर्मूलनासाठी म्हणजे अनिहिलेशन ऑफ कास्ट. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या विचार हा केंद्रबिंदू मानूनच खरं तर बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण चिंतनाची मांडणी आपल्या लक्षात घ्यावी लागेल. कारण तुम्ही बाबासाहेबांचा कास्ट इन इंडिया घ्या, फेडरेशन वर्सेस फ्रीडम घ्या, किंवा त्यांचं नीट चेक्स अँड बॅलेन्सेस घ्या, किंवा त्यांचं स्टेट सोशलिझम घ्या, किंवा फेडरेशन वर्सेस फ्रीडम घ्या, म्हणजे त्यांचं बुद्ध अँड हिज धम्मा घ्या. बाबासाहेबांचा एक एक ग्रंथ म्हणजे एक सामाजिक क्रांतीचं आंदोलन होतं. कारण बाबासाहेबांनी विचार हा मध्यवर्ती केंद्रबिंदू मानूनच खरं तर बाबासाहेबांनी सबंध चिंतनाची मांडणी खरं तर त्यांनी केलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्याच्या विचाराला तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान दिलं. त्यामुळं खरं तर बाबासाहेबांचा विचार हा फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाने स्वीकारण्याचा खरं तर प्रयत्न आज चालू आहे. या अर्थानं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं अनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जाती निर्मूलनासाठी कृती कार्यक्रम आपल्याला ॲक्शन ओरिएंटेड प्रोग्राम आपल्याला राबवावे लागतील. बाबासाहेबांची नुसतीच भाषणं ऐकून म्हणजे बाबासाहेब आपण स्वीकारला असं होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचं आपल्याला ॲक्शन ओरिएंटेड म्हणजे कृतीमध्ये रूपांतर करावं लागेल. आणि याच्यासाठी आपल्याला म्हणजे जाती निर्मूलनाचा कार्यक्रम नीटपणे आखावा लागेल. म्हणजे आपल्याला
नाही का, म्हणजे समाज परिवर्तनासाठी म्हणजे फक्त आपण सांगून भागणार नाही, म्हणजे आपली वळणं, आपल्या सवयी, आपल्या आपले दृष्टिकोन हे आपल्याला नीटपणे बदलावे लागतील. म्हणजे आपल्याला प्रामाणिकपणे म्हणजे कष्टाच्या म्हणजे त्यागाच्या शेतामध्ये खरं तर स्वतःला गाडून घ्यावं लागेल, तरच आपल्याला खरं तर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कळलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांना नीटपणे आपण नम्रपणे आपण अभिवादन करतो असं खरं तर या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला ठरेल. तर मित्रो, खरं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्याला संविधान हवं आहे की मनुस्मृती हवे, म्हणजे आपल्याला म्हणजे मला देव हे हवा आहे आणि आंबेडकरही हे हवा आहे हे असं चालणार नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हिंदुत्ववाद आणि परिवर्तनवाद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीत. म्हणजे आपल्याला कुठलं तरी एक नीटपणे स्वीकारलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या 55व्या वाढदिवसादिवशी म्हणजे हिंदू बनारस युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही एका काखेमध्ये मनुस्मृती आणि दुसऱ्या काखेमध्ये राज्यघटना घेऊन तुम्हाला प्रवास करता येणार नाही, तुम्हाला कुठलं तरी एक टाकून द्यावं लागेल आणि तुम्हाला नीटपणे जे विषमता निर्माण करणार आहे त्या विषमतेचं निर्मूलन करण्यासाठी, त्याला गाडून टाकण्यासाठी, ती उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्हाला नीटपणे खरं तर राज्यघटनेचा मार्ग म्हणजे स्वीकारावा लागेल. यासाठी आपल्याला देव हवा आहे की बाबासाहेब हवेत, म्हणजे आपल्याला हिंदुत्ववाद पाहिजे की परिवर्तनवाद पाहिजे. म्हणजे मला म्हणजे जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं दिलं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या मोबाईलवर त्या काळूबाईची गाणी म्हणायची, हे चालणार नाही. आपल्याला नीटपणे हिंदुत्ववाद की विज्ञानवाद, मला काय हवं आहे, मला मानवतावाद हवा आहे की हिंदुत्ववाद हवा आहे. तर खरं तर मित्रो, हिंदुत्ववाद या खरं तर या एकेरी खरं तर या संकल्पनेवर मी अधिक बोलणार नाही, परंतु इथला मानवतावादाची आज देशाला गरज आहे, विज्ञानवादाची खरं तर देशाला गरज आहे. आणि जोपर्यंत या देशामधला जातीवाद आणि धर्मवाद हा संपणार नाही, म्हणजे सामान्य माणसाचे धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली मुर्दे पडणार नाहीत, नव्हे तर इथल्या सामान्य माणसाला समता, स्वातंत्र्य, बंधुता म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा मिळणार नाही, जोपर्यंत आम्ही म्हणजे प्रेमाने वागू लागू, तेव्हाच खरं तर बाबासाहेबांची जयंती आपल्याला खरं तर आपण साजरी केल्याचं भाग्य आपल्याला लाभेल. तर मित्रो, मी अधिक बोलणार नाही, परंतु आपण बाबासाहेबांच्या संपूर्ण चरित्र खरं तर आपण वाचावं. कारण बाबासाहेबांचं चरित्र म्हणजे जवळजवळ 125 लोकांनी बाबासाहेबांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्यापैकी जर तुम्ही धनंजय कीराचं जर चरित्र तुम्ही वाचलं तर धनंजय कीराचं म्हणजे जसजसं तुम्ही पान वाचत जाल तसतसं त्या पुस्तकाच्या पानापानावर आपल्याला ठाई मनास पटेल की हा विश्वभूषण असलेला महापुरुष फक्त भारतात जन्माला येऊन दलितांचंच नव्हे तर तमाम जनतेचं परमभाग्य आहे. या अर्थाने बाबासाहेब हे आत्ता आपल्या भारतापुरते, प्रदेशापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. बाबासाहेब हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जागतिक विश्वप्रणेते होऊ पाहत आहेत. याला खरं तर आपला देश आणि आपला समाज आणि आपण अतिशय गौरवशाली आणि कौतुकास्पद वाटतं. तर मी अधिक बोलणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती. हिंदुस्तानी
एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे. जोपर्यंत सज्जन माणसं निबळतपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं, हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही, मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का, तर नोकरी करण्यासाठी. जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू. जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दुल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो.
असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.